मित्रांनो, बिग बॉस मराठीचा हा शेवटचा आठवडा आहे आणि या शेवटच्या आठवड्याअंतर्गत आपल्याला या सीझन 3चे 6 फायनलिस्ट भेटलेले आहेत आणि या 6 फायनलिस्टपैकी एकाचा प्रवास आज संपणार आहे आणि आपल्या पाठीमागे हा लाईव्ह स्ट्रीममध्ये टास्क चालू आहे आणि हा टास्क संपल्यानंतर बिग बॉस मिडनाईट इव्हेक्शन करतील आणि इव्हेक्शनची सगळी प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झालेली आहे। आता कुठला स्पर्धक जाईल बिग बॉसच्या घरातनं हे आत्ताच आपण सांगू शकत नाही, कारण ज्या पद्धतीने स्ट्रॉंग सोनाली पाटीलला बिग बॉसनं घराच्या बाहेर काढलं, तर आता कुठला स्पर्धक जाईल हे आत्ताच आपण सांगू शकत नाही। जे काही वोटिंग पोल आलेले होते या वोटिंग पोलनुसार कुठेतरी उत्कर्ष आणि मीरा जगन्नाथ ही बॉटमला आहे आणि आपण जो काही कम्युनिटी पोल घेतलेला आहे यामध्ये तुम्ही मीरा जगन्नाथ जाईल असं जवळ 80 ते 85 सांगितलं आहे। आता बघू कुठला स्पर्धक बिग बॉसच्या घरातनं बाहेर जातो। तर मित्रांनो, हा जो काही शेवटचा आठवडा असतो या शेवटच्या आठवड्याअंतर्गत बिग बॉस या फायनलिस्ट स्पर्धकांची जर्नी दाखवतात आणि कालच्या दिवसाअंतर्गत 3 स्पर्धकांची जर्नी दाखवली। उत्कर्ष, विशाल आणि मिनल तिघांचाही प्रवास खूप छान होता आणि आजच्या या टास्क अंतर्गत जय, मीरा आणि विकास पाटील या तिघांची जर्नी दाखवली। तिघांची जर्नी खूप छान होती। म्हणजे जयबद्दल जास्त एव्हीएसचे दाखवले नाही, परंतु जयबद्दल बरेच बिग बॉस बोलताना दिसत होते। म्हणजे असे बहारदार शब्द इथे त्यांनी वापरलेले आहेत। जो काही एव्ही दाखवला त्या एव्ही अंतर्गत टास्क, मारझोड आणि स्नेहाचं जास्त दाखवलं। मीराची जे काही एव्ही दाखवली तर मीराला असं काही निगेटिव्ह बिग बॉसने दाखवलं नाही, परंतु मीराची आणि गायत्रीची जी काही मैत्री आहे ती इथे आवर्जून दाखवली। मला ना कुठेतरी विकास पाटलांची एव्ही खूप आवडली। खूप छान पद्धतीने ती तयारसुद्धा केली होती। जे काही विजेता वगैरे जी काही गाणी वापरली ती पण खूप छान होती आणि ती एव्ही जास्त पण दाखवली, परंतु या एव्ही अंतर्गत म्हणजे विकास असा सर्वगुण संपन्न असा दाखवला, पण त्यामध्ये विकास आणि विशालचं भांडण थोडंसं जास्त दाखवलं असं मला वाटतं। तर बघूया कोणाचा प्रवास कसा दाखवला। तत्पूर्वी हाय, हॅलो आणि नमस्कार, मी राजेंद्र। तुम्ही पाहता आहात फिल्मी गप्पा। बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, अगदी दिवसाच्या सुरुवातीला थोडंसं विशाल विकासचं थोडीशी तुतुंबाम्या दाखवली। म्हणजे विशालने काहीतरी स्प्रे मारला होता त्याच्यावरती, विकासवरती, त्यामुळे तो थोडासा नाराज झालेला होता। तर इथे पहिल्यांदा जयची जर्नी दाखवली जाते आपल्याला। जयची जर्नी दाखवत असताना इथे बिग बॉस सांगताना दिसतात की घरात तुम्ही आल्यानंतर आम्हाला सरप्राईज झाल्यासारखं वाटलं, कारण कुठेतरी एक हिंदी रियालिटी शो करून आलेला मुलगा म्हणजे मराठीचा मुलगा हा बिग बॉसमध्ये येतो, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि इथे बिग बॉस आवड दिसतात की हजारो लाखो मुलींची धडकन असलेला हा डॅशिंग हंग बिग बॉसच्या घरामध्ये येतो। हा डायलॉग कुठेतरी आपण ऐकलेला दिसतो। मला वाटतं ते जिम्मा चित्रपटाची लोक आले होते, त्यांनी हे सांगितलेलं होतं। यानंतर असे बहारदार शब्द बिग बॉस वापरताना दिसतात, जसं की एक पराक्रमी राजपुत्र, साहसी, जिद्दी, धाडसी, जिगरबाज असा टास्क खेळणारा मुलगा हा बिग बॉसच्या घरामध्ये आला आहे, तो म्हणजे जय दुधाणे। असे बहारदार शब्द खूप छान असा त्याचा प्रवास दाखवला। आता या प्रवासाअंतर्गत मगाशी सांगितल्याप्रमाणे स्नेहा आणि त्याचं जे काही नातं आहे ना, म्हणजे स्नेहा जाण्याच्या अगोदरचं आणि स्नेहा गेल्यानंतरचं जे काही नातं ते इथे दाखवलं। इथे जयची मैत्री, टास्क खेळण्याची पद्धत, घरातील वावर हे सगळं काही दाखवलेलं आहे। तर मला ना पहिल्यांदा त्याचं टास्क खेळण्याची जी काही पद्धत आहे ना त्याच्यावरती बोलायचं आहे। टास्क खेळण्याची पद्धत सांगायचं झालं ना तर जयचं ॲग्रेशन खूप होतं, खूप म्हणजे कमालीचं ॲग्रेशन होतं। म्हणजे मला ना पहिल्यांदा अशी त्याची भीती वाटायची, काय टास्क खेळायचं तो, म्हणजे प्रत्येक वेळी मारझोड, तोडफाड हेच त्याचं चालायचं। पण टास्क अंतर्गत विशाल आणि जयची जबरदस्त लटकायची हे मात्र दिसून येत होतं। आता टास्कमध्ये त्याचं ॲग्रेशन आहे ना, मला वाटतं पहिल्या टास्कपासून दिसून आलं होतं। जो काही ठोकळ्याचा टास्क होता त्या टास्कमध्ये जबरदस्त ॲग्रेशन त्यांचं दिसून आलं आणि जे काही विकासचं भांडण झालं होतं, मला वाटतं तो पायपाचा टास्क होता, त्यामध्ये पण खूप ॲग्रेशन झालं होतं आणि इथे विकास पाटील पण जबरदस्त नडला होता। यानंतर जो काही लाद्या चिकटवायचा टास्क होता त्यामध्ये पण जे काही विशालचं आणि त्याचं भांडण झालं होतं, खूप म्हणजे खूप ॲग्रेशन। प्रत्येक वेळी मांजरेकर सर त्याला झापताना दिसत होते। त्यानंतर कुठेतरी त्याने मग ॲग्रेशन कमी केलं आणि खूप ॲग्रेशन कमी केलं। नंतर तर जवळजवळ 70 ते 75% ॲग्रेशन कमी झालं असेल असं मला वाटतं त्याचं। जो काय मी मागच्या रिव्ह्यूमध्ये पण एक मुद्दा काढला होता, केक खाण्याचा टास्क होता, तर त्या टास्कमध्ये तो खूप बोलू शकत होता मिनलला की हे संचालन अनफेअर होतं, परंतु त्याने आवर्जून टाळलं। त्याला माहीत आहे की आपण जर बोललो तर आपणच वाईट दिसू, त्यामुळे त्याने ते टाळलं आणि बऱ्यापैकी त्याचं ॲग्रेशन कमी झालं होतं। घरचे पण त्याला येऊन सांगत होते की सर जसं सांगतात तसं तू ऐक
आणि मांजरेकर सर पण त्याची जबरदस्त शाळा घेताना दिसत होते. म्हणजे तो तसा वागत पण होता. काय माहिती आहे का, त्याच्या त्या ॲग्रेशनमुळे आहे ना तो थोडासा निगेटिव्ह गेला लोकांमध्ये. नाहीतर त्याचा घरातील वावर असो बघा, म्हणजे जरी तो ॲग्रेशनली खेळत असेल, जरी भांडण केलं असेल, तरी पण तो आहे ना त्या स्पर्धकांबरोबर बोलताना दिसत होता. तर ती एक पद्धत आहे ना त्याची खूप चांगली होती. त्यानंतर तो इमोशनल होता. म्हणजे ते वेळोवेळी दिसून येत होतं. जसं की जे काही केस काढले होते दादूसने, तेव्हा पण तो इमोशनल झाला होता. त्यानंतर सुरेखाताई गेली तेव्हा पण तो इमोशनल झाला होता. तर इमोशनल आहे तो असं स्पष्ट दिसून येतं. यानंतर जय आणि उत्कर्षाची मैत्री, खूप छान मित्र आहेत ते. म्हणजे जयवीरूच्या जोडीप्रमाणे उत्कर्ष तर त्याला लहान भावाप्रमाणे सांगायचा. म्हणजे आपल्या ताटातला घास त्याला द्यायचा. थोडंसं आहे ना, म्हणजे असं झालं की मला असं वाटतं ना की उत्कर्षाच्यामुळे पण थोडंसं जयचं ॲग्रेशन होतं असं मला वाटतं. कारण उत्कर्ष हा जरी मोठ्या भावासारखी भूमिका बजावताना दिसत होता, परंतु उत्कर्ष आहे ना त्याला असं थांबवत नव्हता. बाबा हे तू करू नको, म्हणजे तो सांगायचा पण असं डायरेक्टली सांगत नव्हता तो की तू हे करूच नको असं. तर असं थोडंसं मला जाणवलं. पण या पूर्ण प्रवासाअंतर्गत बघायचं झालं तर उत्कर्षाचं डोकं आणि जयचं ॲग्रेशन यामुळे हे दोघे आज इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि त्यांची मैत्री आहे ना खूपच छान आहे. म्हणजे यांच्यामध्ये आहे ना कधीच भांडण झालं नाही. बघा विशाल विकासची मैत्री खूप घट्ट होती, तरी पण त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची. परंतु या दोघांमध्ये आहे ना थोडासा समजूतदारपणा जास्त होता असं मला वाटतं. आणि कधीच यांचं भांडण झालं नाही. तर मित्रांनो, या जयच्या ॲग्रेशनला आवर्जून बिग बॉस इथे अँग्री यंग मॅन हे नाव देताना दिसत आहेत. यानंतर जयचं आणि मीरा गायत्रीचं पण बॉन्डिंग खूप छान होतं, परंतु स्नेहामध्ये आल्यानंतर हे बॉन्डिंग कुठेतरी कमी होतं. आता स्नेहाचं बोलायचं झालं तर म्हणजे त्यांचं आहे ना मैत्रीपेक्षा थोडंसं जास्त आणि प्रेमापेक्षा थोडंसं कमी असं त्यांचं नातं निर्माण झालं होतं. आणि रिअली तो जय थोडासा हळवा झाला होता स्नेहाच्या बाबतीत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा त्याच्याकडनं झाल्या की आपलेच मित्र कुठेतरी दुरावताना दिसते. म्हणजे ह्या मीरा आणि गायत्री ह्या दुरावल्या होत्या, परंतु उत्कर्षने मात्र त्याला सांभाळून ठेवलं होतं. जेव्हा उत्कर्षने जयला नॉमिनेट केलं होतं तेव्हा तो खूप नाराज झाला होता जय. म्हणजे उत्कर्ष त्याला समजावताना पण दिसत होता, तेव्हा उत्कर्षाची पण नाराजी दिसून येत होती की मी माझ्याकडनं चूक झाली की काय. परंतु खरं तर उत्कर्षाने तेव्हा आहे ना सोनाली करण्यासाठी जयला नॉमिनेट केलं होतं. त्याला माहीत आहे जय जाणार नाही, सोनालीलाच त्याला बिग बॉसच्या घरातनं बाहेर काढायचं होतं, परंतु ते उलटंच झालं. इथे तृप्तीताई बिग बॉसच्या घरातनं बाहेर गेली. तर यांची जी काही मैत्री ती खूप छान होती. स्नेहाचं बोलायचं झालं तर दोघांकडनं पण थोडीशी हाव होती, परंतु ते डायरेक्ट नॅशनल टी व्हीवरती सांगू शकत नव्हते. स्नेहाच्या कॅप्टन्सीसाठी तुम्ही बघितलं होतं की आपल्याच लोकांना कुठेतरी जय दूर करताना सुद्धा दिसत होता. यानंतर स्नेहा बाहेर जाते. आता स्नेहा बाहेर गेली ती जयच्यामुळेच गेली, म्हणजे कॅप्टन्सीसाठी ती नॉमिनेट झाली होती. आणि जेव्हा काय स्नेहा बाहेर जाते आणि ती परत आल्यानंतर जे काही स्नेहा ॲग्रेशन घेऊन आली होती ना, म्हणजे काहीतरी वेगळीच स्नेहा बनून आली होती आणि जयला प्रचंड बोलताना दिसत होती. म्हणजे जो काही सोशल मीडियाचा राग आहे ना तो प्रत्यक्षपणे इथे व्यक्त करताना दिसत होती. आणि त्यानंतर आहे ना 2-3 दिवस जयला काही सुचतच नव्हतं, अशी त्याची वाईट परिस्थिती झाली होती. म्हणजे एवढा ॲग्रेसिव्हली गेम खेळणारा पोरगा एकदम चेंज होतो, म्हणजे एवढी परिस्थिती त्याची चेंज केली. परंतु त्याने आहे ना स्वतःला खूप सावरलं आणि त्यानंतरचे टास्कसुद्धा खूप छान खेळले. तर खूप छान असा त्याचा प्रवास होता. ॲग्रेशन होतं, मैत्री होती, घरातील वावरसुद्धा चांगला होता, मोठ्यांचा रिस्पेक्ट पण तो करताना दिसत होता. म्हणजे जे काही दादूस असेल किंवा तृप्तीताई असेल किंवा अजून सुरेखाताई असेल, या सगळ्यांचा रिस्पेक्ट तो आवर्जून करताना दिसत होता. आणि जरी त्याची भांडणं झाली समोरच्या टीमबरोबर तरी तो आवर्जून बोलताना दिसत होता. यानंतर थोडं नंतर मग गायत्रीचं आणि त्याचं वाजलं. त्याचं कारण मीरा जगन्नाथ. म्हणजे मीरा हे प्रत्येक वेळा त्याला भरवून देताना दिसत होते. मांजरेकर सर नेहमी सांगतात की तू आहे ना उडता तीर आहेस, म्हणजे तुला असं कोणी भडकवलं ना की तू लगेच भडकतोस. तर असं थोडंसं जयचं झालं, पण त्यानंतर मग त्याने ते ॲग्रेशन कमी केलेलं आहे. तर अशा प्रकारे खूप छान असा प्रवास बिग बॉसने जयचा दाखवलेला आहे. यानंतर मित्रांनो बिग बॉस मीराचा प्रवास दाखवतात. मीराचा प्रवाससुद्धा खूप छान होता. मीराचा प्रवास पाहत असताना आवर्जून मांजरेकर सरांचा एक शब्द आठवतो, तो म्हणजे मीरा म्हणजे लेडी बिग बॉस. म्हणजे पूर्ण सीझनभर आहे ना ती लेडी बिग बॉससारखीच वागताना दिसत होती. आत्ताही कुठेतरी 4-5 आठवडे ती थोडीशी शांत झालेली आहे, नाहीतर अशी पूर्ण ठाम असा तो दांडुका घेऊनच उभी होती, असा तिचा प्रवास होता. पहिलेचे दिवस तुम्ही आठवा. म्हणजे मला वाटतं ना की पहिल्या दिवशी जेवणावरनं तिने राडा केला होता स्नेहाबरोबर.
म्हणजे कुठेतरी मला नाश्ताच कमी पडतो आहे, मला जेवणच पुरत नाही, माझ्यासाठी तुम्ही बनवा, एक्स्ट्रा बनवा असं म्हणून सांगताना दिसत होती. त्यानंतर पहिल्याच दिवशी कुठेतरी जय दुधाणेबरोबर सुद्धा तिने पंगा घेतला होता. जय काहीतरी बाथरूमला जात होता, त्याच्या अगोदर तो टॉवेल त्याने बेडवरती त्याच्यात ठेवला होता, तर त्याच्यावरनं पण जयबरोबर भांडण केलं होतं. कारण त्या बेडरूमची ड्युटी ही मीराकडे होती. काय त्या आविष्कार दादाला तर प्रचंड तिने त्रास दिला होता. म्हणजे तो आठवडा आहे ना, आविष्कार हैराण झाला होता अशी त्याची परिस्थिती केली होती. गायत्रीचं आणि मीराचं जे काय बॉन्डिंग होतं ना, ते जबरदस्त होतं. म्हणजे त्या लेडी बॉससारख्याच दोघी पण वागताना दिसत होत्या. म्हणजे गायत्री ती बुगुबुगच तिचं करत होती, परंतु एक लेडी डॉन किंवा लेडी बिग बॉससारखी ती घरामध्ये वावरताना दिसत होती. म्हणजे हे जे काही 15 लोकं घरामध्ये होती ना, या 15 लोकांचं डिस्कशन झाल्यानंतर या दोघी लगेच त्या कळपातनं बाहेर यायच्या आणि आपला काहीतरी वेगळाच बिग बॉस ते चालू करायच्या आणि प्रत्येकाला ऑर्डर देताना दिसत होत्या. तेव्हा त्या मीरा अशी ना डोक्यामध्ये जायची, एवढी विचित्र ती होती. आता गायत्रीचं आणि मीराच्या मैत्रीबद्दल बोलायचं झालं तर जबरदस्त त्यांची मैत्री होती. म्हणजे असं वाटलं पण नव्हतं की या दोघींची मैत्री तुटेल. आणि मी असं सहज हसता हसता सांगितलं होतं की या दोघींची जर मैत्री तुटली तर त्या अशा वचावचा भांडतील, आणि तशा त्या वचावचा भांडताना पण दिसत होत्या. म्हणजे असं वाटलं नव्हतं की त्यांची मैत्री तुटेल, पण असा एखादा टास्क येतो. त्या टास्क अंतर्गत गायत्री संचालक होते आणि कुठेतरी ए टीमच्या सदस्यांना ती झुकतं माप देते आणि इथे दोघांचं वाचतं आणि जबरदस्त भांडण होतं. आता या मैत्रीमध्ये असे बऱ्याच काही घटना घडलेल्या होत्या, परंतु त्यांच्या मैत्रीमध्ये कधी दुरावा आला नव्हता. जसं की स्नेहा ए टीममध्ये आल्यानंतर कुठेतरी जयचं आणि या मीरा गायत्रीचं वाचतं, तरी पण या दोघ्या यांना ठामपणे उभ्या राहताना दिसत होत्या. उत्कर्षला ते लोक जास्त बोलताना दिसत नव्हता. उत्कर्षाचं सांगायचं झालं ना, तर उत्कर्ष या ए टीमचा ब्रिज होता असं सांगायला हरकत नाही. कारण जयचं आणि मीराचं नेहमी वाचताना दिसत होतं, परंतु उत्कर्षने या दोघांनाही सांभाळून ठेवलं. उत्कर्षाचं असं दाखवलं नाही, उत्कर्षाची आणि मीराची थोडीशी मैत्री दाखवायला पाहिजेत होती, कारण या दोघांचं बॉन्डिंग खूप छान आहे. मग अशी मी सांगितल्याप्रमाणे जयचं आणि उत्कर्षाचं कधीच भांडण झालं नाही. त्याचं कारण आहे की उत्कर्षाचा स्वभाव. मीराचं आणि उत्कर्षाचं पण कधी भांडण झालं नाही. उत्कर्षाने ते वाढू दिलंच नाही भांडण. जरी तशी परिस्थिती निर्माण होत गेली ना, तरी उत्कर्षाने ते भांडण कधी वाढू दिलं नाही. उत्कर्ष दोन्ही वेळा जयला पण समजावताना दिसत होता, कुठेतरी मीरा गायत्रीला पण समजावताना दिसत होता. त्यामुळे त्यांच्यात जास्त वाद झाले नाही, आणि जरी वाद झाले तरी ते असे विकोपाला गेले नाही. आता काय झालं होतं की गायत्रीचं आणि ए टीमच्या सदस्यांचा वाद का झाला, तर कुठेतरी त्याला कारणीभूत मीरा जगन्नाथच होती. म्हणजे मीरा जगन्नाथ प्रत्येक वेळी तो जो काही विषय आहे ना, तो चघळताना दिसत होती आणि प्रत्येक वेळी जयच्या मनामध्ये ही गोष्ट भरून देत होती की गायत्री कशी वाईट. त्यामुळे थोडंसं आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जय हा उडता तीर आहे, त्याला थोडंसं असं पुश केलं की तो लगेच भडकतो. तर असं कुठेतरी मीराने ओळखलं आणि त्याला मग जयला गायत्रीच्या विरुद्ध उभं केलं. नाहीतर गायत्रीचं आणि जयचं पण बॉन्डिंग खूप छान होतं. म्हणजे जयसाठी तर गायत्रीने अख्खे आपले कपडेच दिले होते. तर इथे मीराचं सांगायचं झालं तर मीरा टास्क खूप छान खेळत होती आणि हे दाखवायला हवं होतं की बिग बॉसच्या घरामध्ये हे शेवटच्या आठवड्यात ती प्रत्येकाला जेवू खाऊ घालत होती. आणि आत्ता पण लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्ही बघत असाल तर प्रत्येक वेळी जेवण बनवताना तीच दिसते. तर बिग बॉसने दाखवायला हवं होतं. यानंतर कॅप्टन झाल्यानंतरची परिस्थिती आहे ना, ती जबरदस्त होती मीराची. म्हणजे कॅप्टन झाल्यानंतर मग तो तळ्यात मळ्यातला टास्क आला आणि आपल्याच स्पर्धकांविरुद्ध निर्णय घ्यावे लागले, आणि त्यामुळे तेव्हा ती खूप दुखावली होती. आणि त्या काही बायका पण त्या स्विमिंग पूलमध्ये त्या शिक्षेसाठी बसल्या होत्या आणि त्या बिचाऱ्या एकटीला जेवणसुद्धा करायला लागत होते. तेव्हा त्याची खूप चिडचिड पण होताना दिसत होती, पण ते तिने सावरून नेलं. इथे उत्कर्ष पण कुठेतरी तिला मदत करताना दिसत होता. आता टास्क खेळायचं झालं तर टास्क ती खूप छान पद्धतीने खेळत होती. इथे नळाचा जो काही टास्क होता, या टास्क अंतर्गत सोनालीचा आणि तिचं जबरदस्त वाजलं होतं. म्हणजे सोनाली तिला फुल पुरून उरली होती, परंतु ती पण म्हणजे मीरा पण काही कमी नव्हती. यानंतर जो काही नळाचा टास्क होता कॅप्टन्सीचा, तो पण खूप छान होता. इथे पण मीनाला तिने टप दिली होती. आणि जो काही पहिला टास्क होता नाही का, ठोकळ्याचा टास्क, त्यामध्ये पण ती बाकीच्या जेंट्स स्पर्धकांना पुरून उरली होती. पण असं मीराच्या जर्नीमध्ये बघायला मिळत होतं की जसे हे बी टीमचे जे काही सदस्य आहेत ना, ते जरी दुसऱ्या टीममध्ये खेळत असले तरी पण ते लॉयल खेळायचे त्या टीमसाठी. पण मीराचं असं दिसून आलं की ती कुठल्या पण टीममध्ये टाका, ती आपल्या ए टीमसाठीच खेळताना दिसत होती. जसं त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे ते म्हणजे तो भोपळ्याचा टास्क.
तर खूप छान मीराची जर्नी होती आणि खूप भावूक झाली होती. जेव्हा गायत्रीचा विषय यायचा तेव्हा ती खूप भावूक झाली होती. आणि मीराच्या जीवनामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की त्या आपल्याला माहिती नाहीत आणि त्या ते माहिती पडू पण देत नाही. परंतु हा प्रवास पाहताना तिला असं खूप भरून आलं होतं की मी खूप अचीव केलं. म्हणजे माझ्या घरातल्या लोकांनी मला हाकलून दिलं होतं आणि त्यानंतरचा हा एवढा मोठा माझा प्रवास. आणि या प्रवासाअंतर्गत गायत्रीचा जेव्हा मुद्दा निघायचा त्यावेळी तिच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं, कारण त्यांची मैत्री तशी होती. तर मीराचा प्रवास खूप छान होता. तर मित्रांनो, या टास्क अंतर्गत बिग बॉस एकाच पाटलांची जर्नी दाखवतात आणि एकाच पाटलांच्या जर्नी अंतर्गत बिग बॉससुद्धा असे बहारदार मोठे मोठे शब्द वापरताना दिसतात, जसं की राजा माणूस, त्यानंतर या बिग बॉसच्या पटावरचा तू वजीर आहेस. मित्रांनो, मला ना पहिल्यांदा म्हणजे पहिल्या 1-2 दिवसामध्ये आहे ना विकास पाटलाचा गेम अजिबात आवडत नव्हता मला. म्हणजे तो काहीच करत नव्हता, फक्त अशी बघायची भूमिका करताना दिसत होता. त्यानंतर जो काही नाचण्याचा टास्क दिला होता ना, तो लेडीज झाला होता. त्यानंतर जो काही त्याचा गेम बदलला, म्हणजे अशी जी काही ग्रीप त्याने घेतली ना, ती जबरदस्त. म्हणजे ए टीममधनं फुटून तो बाहेर येतो आणि स्वतःचं असं वेगळं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. मग इथे अक्षयला तो बोलताना दिसतो की आपण एक वेगळा ग्रुप तयार करायचा का. तर अक्षय सांगताना दिसतो की नाही, सध्या तरी नाही, मी टीम एमध्येच खेळणार आहे. आणि मित्रांनो, तेव्हा तशी परिस्थिती पण होती. म्हणजे ए टीमचा सगळा होल्ड आहे ना, तो जय आणि उत्कर्षकडे तेव्हा म्हणजे डे 1-2 पासून तो होल्ड चालू होता. त्यानंतर तो मिनलला इथे बोलताना दिसतो की मिनल, असा माझ्या मनामध्ये विचार आहे, आपण ग्रुप तयार करायचा. मिनल लगेच ॲग्री होते. पण कोण लोक आपण घेऊ शकतो हे आपण पहिल्यांदा पाहूया, कारण कोणावरती सध्या विश्वास ठेवू शकत नाही असं म्हणून मिनल सांगताना दिसत होती. त्यानंतर कुठेतरी तो तिसरा स्पर्धक गायत्रीला निवडतो, परंतु गायत्री ॲग्री करताना दिसत होते, कारण गायत्री आणि त्याने विकास ते दोघांनी एकत्रच एंट्री केली होती. त्यामुळे त्याला असं वाटलं होतं की गायत्री येईल, परंतु गायत्री लगेच बदलते. यानंतर कुठेतरी शिवलीला त्यांच्या ग्रुपमध्ये येण्याचा प्रयत्न करत होती, ती आली पण होती, पण नंतर मग तिचा प्रवास इथे संपतो. आता इथे विशाल कधी जॉईन होतो, तो म्हणजे हल्लाबोल टास्कमध्ये. हल्लाबोल टास्कमध्ये त्यांची मैत्री पण घट्ट झाली, कारण तो टास्कच तसा होता. म्हणजे फुल ॲग्रेशनने भरलेला तो टास्क होता. आणि या टास्क अंतर्गत कुठेतरी विकास पाटीलने पण स्वतःला तिथे साबित करण्याचा प्रयत्न केला, जसं की वुमन्स कार्डचा विषय या टास्कमध्ये आला होता आणि अख्खा महाराष्ट्र बघतोय हा सुद्धा विषय या टास्कमध्येच आला होता. आणि कुठेतरी गायत्री आणि मीरालासुद्धा चॅलेंज दिलं होतं की दुसऱ्या दिवशी तुम्ही आणि त्यानंतर मग आम्ही तुम्हाला उठवतो. तर या चॅलेंजमुळे पण कुठेतरी विकास पाटील थोडासा पुढे आला होता. तर विकास पाटील हा शांत स्वभावाचा होता, परंतु त्याचं ॲग्रेशन पण आपल्याला दिसत होतं. जसं बिग बॉस सांगतात ना, म्हणजे अंगावर आलं तर शिंगावर घेण्याची ताकदसुद्धा विकास पाटलांकडे होती. आपल्या शब्दाच्या जोरावरती ना तो गेम फिरवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु ॲग्रेशन पण आहे त्याच्याकडे, हे त्याने जाणवून दिलं. ते म्हणजे भोपळ्याचा टास्क. भोपळ्याच्या टास्क अंतर्गत जो काही तृप्तीताईंबरोबर नडला होता तो जबरदस्त. मग कुठेतरी जेलमध्ये विकास पाटलांना बंद करून ठेवतात आणि त्यानंतर मग त्याचा भाऊ छोटा भाऊ मग तो धावत येतो विशाल निकम त्याला सोडवायचा. आणि त्यानंतर जे काही त्याचं ॲग्रेशन आहे तर ते ॲग्रेशन नंतर मग कॅरी फॉरवर्ड होतं. ते म्हणजे पाईप लावण्याच्या टास्कमध्ये जयचं आणि त्याचं भांडण होतं. मग तो सांगतो मी शहाणा नाही, मग मी 1.5 शहाणा, मी 2 शहाणा. जो काही तो टास्क होता ना तो खूप छान होता. कुठेतरी मला वाटतं त्या सिलेंडरच्या टास्कमध्ये पण खूप छान टास्क त्याचा पार पडलेला होता. तर त्याचा ॲग्रेशन त्या टास्क अंतर्गत दिसून आला. तर मित्रांनो, विकास आणि विशालच्या मैत्रीचं सांगायचं झालं तर हल्लाबोल टास्क अंतर्गत या दोघांची मैत्री जमते. आणि ती दृढ मैत्री कधी होते, ती म्हणजे भोपळ्याच्या टास्कमध्ये. जो काही विकासला टीम एच्या सदस्यांनी जेलमध्ये बंद करून ठेवले होते, यानंतर जो काही विशाल त्या जेलमध्ये जाऊन तो जेल तोडून त्याला बाहेर काढतो ना, त्यानंतर त्यांची मैत्री खूप दृढ झाली. त्यानंतर जो काही केस काढण्याचा जो काही टास्क होता त्यामध्ये पण बघितलं होतं तुम्ही. आणि विकासने ती मैत्रींना प्रत्येक वेळी जपली. जरी या दोघांमध्ये जरी भांडण झालं असलं ना, तरी पण विकासकडनं प्रत्येक वेळी मैत्रीचा हात पुढं केला गेला. जसं की जयला हरवल्यानंतर जो काही गोळ्याचा टास्क होता, यामध्ये जयला विशालने हरवलं. त्यानंतर हा विकास एकटा असा सदस्य होता की त्याने पहिल्यांदा जाऊन विशालला मिठी मारली होती. त्यानंतर तिकीट टू फिनाले जेव्हा विशालला मिळालं त्यावेळी हा पहिला सदस्य होता आनंद व्यक्त करताना. म्हणजे कुठेतरी राग रुसवे पण होते, पण ते विसरून तो आवर्जून आपल्या मित्रासाठी किंवा आपल्या छोट्या भावासाठी तो आवर्जून उभा राहिला. आणि दुसरं अजून सांगायचं झालं तर मिनलसाठी पण तो आवर्जून उभा राहिला होता. ठीक आहे, थोडंसं त्यांचं वादलं होतं टास्कमध्ये, परंतु हे सगळे राग रुसवे करून जेव्हा मिनल ही कॅप्टन होते तेव्हा
पहिला आनंद साजरा करणारा हा विकास पाटीलच होता. तर मैत्रीचे खूप छान पैलू त्याचे आहे. म्हणजे बोलण्याच्या बाबतीत त्याचं तोंड कोणी धरू शकत नव्हतं, पण मैत्रीच्या बाबतीत खूप छान असा विकास पाटील होता. यानंतर टीम बीबद्दल सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे टीम एचा ब्रिज हा उत्कर्ष शिंदे आहे ना, त्याप्रमाणे टीम बीचा ब्रिज हा विकास पाटील आहे असं सांगायला हरकत नाही. कारण काय होतं माहिती आहे का, या टीम बीचे जे 4 सदस्य आहेत ना, ते वेगळ्या विचाराचे आहेत. म्हणजे कुठेतरी विशाल निकम हा इमोशनल आणि थोडासा ॲग्रेसिव्ह आहे. त्यानंतर सोनाली पाटीलचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, फटकळ आणि थोडासा वेगळा आहे. मिनलचा स्वभाव वेगळा आहे आणि कुठेतरी विकास पाटलांचा पण स्वभाव वेगळा आहे. विकास पाटील हा स्पष्ट वक्तेपणा आहे. तर 4 जणांचे स्वभाव वेगळे असले तरी या 4ही स्वभावाच्या लोकांना एकत्र बांधून ठेवलं ते म्हणजे विकास पाटीलने. तर असा खूप छान असा विकास पाटलाचा एव्ही होता, प्रवास होता. सोनालीचं आणि त्याचं बॉन्डिंग खूप छान होतं. म्हणजे शेवटी आपल्याला दिसून आलं की कुठेतरी आहे ना, सोनाली ही विकास पाटलांचा निरोप घेऊनच मग बिग बॉसच्या घरातनं बाहेर जाते. तर मित्रांनो, अशा प्रकारे या तिघांचाही प्रवास इथे आपल्याला दाखवला होता आणि तिघांचाही प्रवास खूप छान होता. कुठेतरी जयबद्दल बिग बॉस खूप बोलले, त्याचा एव्ही कमी दाखवला, परंतु खूप बोलले ते स्नेहाचं आणि त्याचं नातं आवर्जून बिग बॉसने इथे दाखवलं. जयची मैत्री दाखवली, जयचं ॲग्रेशन आवर्जून दाखवलं. इथे मीराचं सांगायचं झालं तर मीराची मैत्री दाखवली, मीराची टास्क खेळण्याची पद्धत दाखवली, मीराचा घरातील वावर झाला, मीरा लेडी बिग बॉस कशी आहे. इथे विकास पाटलांचं सांगायचं झालं तर विकास पाटील एक सर्वगुण संपन्न असं बिग बॉसच्या घरातील व्यक्तिमत्व इथे बिग बॉसने दाखवलं. त्याची मैत्री दाखवली, खेळ खेळण्याची पद्धत दाखवली, एक मास्टर माइंड दिमाग कशा प्रकारे आहे ते दाखवलं. इमोशनल चेहरासुद्धा बिग बॉसने विकास पाटलांचा दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे आजचा हा दिवस होता. तुम्हाला या तिघांच्या जर्नीबद्दल काय सांगायचं आहे, कोणाची जर्नी आवडली हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा. आत्ता कुठला स्पर्धक हा बिग बॉसच्या घरातनं बाहेर जातो हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. मग जे काही वोटिंग ट्रेंड्स आहेत त्याच्यानुसार तरी मीरा जगन्नाथ हीच जायला पाहिजेत होते. आता बघू बिग बॉस कोणाला बाहेर काढतात. तर बघूया ते उद्याच आपल्याला कळेल. तत्पूर्वी तुमची मी आता रजा घेतो. धन्यवाद. ओके, बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. बाय.